मैत्रिणींनो, सध्या केन्स 2026 मधला महाराष्ट्रीयन कलाकारांचा हा महाराष्ट्रीयन लुक सध्या खूप व्हायरल होत आहे. या वर्षी मराठी कलाकारांनी फक्त रेड कार्पेटवर वॉक केलं नाही, तर पूर्ण जगासमोर महाराष्ट्रीयन ब्युटी आणि स्टायलिंगची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एक मेकअप आर्टिस्ट म्हणून मला एक गोष्ट जाणवली, या वर्षी केन्स मध्ये हेवी आणि ओव्हर मेकअप पेक्षा एलिगंट ट्रेडिशनल स्टायलिंगला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला आहे. स्पेशली प्राजक्ता माळीचा हा लुक तर खूपच चर्चित होता. तिने मोरपंखी कलरची नऊवारी, ट्रेडिशनल नथ, ठुशी, कंबरपट्टा आणि सटल मेकअप कॅरी केला होता. तिच्या लुक मध्ये स्किन खूप नॅचरल आणि रेडियंट दिसत होती. आईज सॉफ्ट ठेवून लिप्स न्यूड टोन मध्ये ठेवले होते आणि म्हणूनच पूर्ण फोकस हा तिच्या ट्रॅडिशनल स्टायलिंग वर जात होता. एक गोष्ट इथे शिकण्यासारखी आहे, जर आउटफिट हेवी आणि रॉयल असेल तर मेकअप सॉफ्ट आणि बॅलन्स ठेवणं लुक खूप क्लासी बनवतो. त्यानंतर निवेदिता सराफ यांचा लुक पण खूप ग्रेसफुल होता. त्यांनी पिस्ता कलरची पैठणी, ट्रॅडिशनल ज्वेलरी, गजरा आणि एक एलिगंट हेअरस्टाईल कॅरी केली होती. त्यांचा मेकअप कम्प्लीट सेटल आणि एज ग्रेसफुल होता. नो हेवी कंटोरिंग, नो लाऊड आईज, फक्त क्लीन स्किन, सॉफ्ट काजल, नॅचरल लिप आणि क्लासी स्टायलिंग. आजकाल खूप साऱ्या ब्राईड अननेसेसरी हेवी मेकअप करतात. निवेदिता मॅमचा लुक हा एक परफेक्ट एक्झाम्पल होता की सिम्प्लिसिटी सुद्धा किती रॉयल दिसू शकते. त्याचबरोबर अंकिता वावलकरचा कोस्टल कोकण इन्स्पायर्ड लुक खूप युनिक होता. बेबी पिंक नऊवारी, पर्ल ज्वेलरी आणि ग्लोईंग मेकअप मुळे तिचा लुक युथफुल आणि फ्रेश दिसत होता. आणि खरं सांगायचं झालं तर केन्स 2026 ने एक मोठा ट्रेंड क्लिअर केला. लेस मेकअप, मोर एलिगन्सी. ग्लास स्किन, सुटेबल ग्लॅम, नॅचरल ब्लश, ग्लॉसी लिप्स आणि क्लीन हेअरस्टाईल प्लस ट्रेडिशनल आउटफिट हे आता ब्रायडल इंडस्ट्रीमध्ये खूप ट्रेंडिंग होणार आहे. तर आजच्या ब्राईडला फक्त हेवी मेकअप नाही, तर क्लासी, टाइमलेस आणि फोटोग्राफिकली ब्युटिफुल लुक हवा असतो. आणि म्हणून मेकअप करताना फक्त ट्रेंड फॉलो करून चालत नाही, तर ब्राईडचा आउटफिट, ज्वेलरी, फेस शेप, स्किन टेक्स्चर आणि पर्सनॅलिटी लक्षात घेऊन लुक कस्टमाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला यापैकी कोणता लुक सर्वात जास्त आवडला मला कमेंट मध्ये नक्की सांगा.